सर्वांना श्रीराम. कृपया जे दरवाजात उभे आहेत ना त्यांनी जरा इकडे बसून घेतलं तर खूप बरं होईल. हॅलो लडके साहेब वर बसून की काही झालं तरी याच्यामध्ये कुठलाही पॉलिटिक्स माणूस बोलायचा नाही. नाही तुम्ही खासदार आहात अण्णा. आजची रॅलीसुद्धा आपली इतकी भव्य झाली की खरोखर विरोधकांच्या छातीत धडकी भरेल एवढी रॅली झाली. आणि अण्णा तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे तुमच्यावर आपले देशाचे लोकप्रिय पंतप्रधान की ज्याचं जगामध्ये दहशत आहे म्हणजे एक सुप्त एक त्यांच्या दृष्टिकोनातनं त्यांनी तुमच्यावर सार्थ विश्वास टाकला. दुसरा म्हणजे अमित भाई शाह आणि तिसरं म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं एकदम लाडकं नेतृत्व अभ्यासू नेतृत्व विजनरी नेतृत्व म्हणजे देवेंद्रजींनी तुमच्यावर इतका सार्थ विश्वास टाकून उमेदवारी तुमची खऱ्या अर्थाने जाहीर केली. त्यामुळं अण्णा तुम्हाला ज्या दिवशी तुम्हाला उमेदवारी डिक्लेअर झाली त्या दिवशी लोक म्हणायला लागली की अण्णा निवडून येणार. अण्णा मला तर सगळ्यात जास्त अभिमान आहे. मी मोहोळ आहे. लोक मला म्हणतात उपखासदार आहे खऱ्या अर्थाने. कारण मी जाईल तिथं मी अण्णा तुमची उमेदवारी मिळाली त्या दिवसापासून या लेफ्ट साईडच्या म्हणजे हार्टवर मी कमळ लावलेलं आहे. आणि लोक म्हणतात सतीश आला म्हणजे अण्णा आले. अण्णा तुमचा पण संपर्क प्रचंड आहे. लोक भेटली की सांगतात अण्णा खूप छान आहेत. अण्णा बोलायला खूप चांगले आहेत. अण्णांनी कोविडमध्ये खूप काम केलेलं आहे. आणि अण्णा तुम्ही कोविडमध्ये काम केलेलं तुम्ही पैलवान आहात. पैलवानाला कुठला डाव कधी टाकायचा याचं तुम्हाला सर्व माहिती आहे. त्यामुळे समोर कुठलाही पैलवान येऊ द्या त्याचा आपल्याला फरक पडत नाही. इथं तुमच्यावर प्रेम करण्यासाठी जनसेवा बँकेचे माजी अध्यक्ष आहेत आपले जगताप साहेब. त्याच्यानंतर रासकर साहेब आपले भालेराव साहेब महेश भाऊंना पण खूप व्यस्त वेळातनं त्यांनी वेळ काढला. म्हणले सतीश मला पण अण्णांना बोलायचं आहे. महेशजी सकट आहेत. ॲडव्होकेट भालेराव साहेब आहेत. श्री कांबळे आहेत. आपले संघाचे बोरकर दादा आलेले आहेत. राजीव साबळे सर आलेले तुमच्यासाठी. अजय गायकवाड तुकाराम कदम किशोर मंडवले त्याच्यानंतर निवेदिता ताई आणि समृद्धी ह्या तुम्हाला भेटत असतील नसतील पण त्या दोघी ज्या पद्धतीने काम करतात त्यांचं त्यांनी काम इतकं स्पीडली चालू ठेवलं. मी अण्णा त्यांच्या कॉलेजवर जाऊन आलो. ते किती लोकांना बोलवतात. त्यांनी तुमची उमेदवारी डिक्लेअर झाली त्या दिवसापासून जेवणाचं त्यांनी तिथं कार्यक्रमच ठेवला आहे. मी परवा गेलो मला म्हणले मसाला भात कंटिन्यू चालू असतो. त्याच्यामुळं खूप काही लोक आलेले आहेत. आता आमचा विश्वास असेल सूर्यवंशी अमोल एकबोटे असेल अण्णा तुमच्यावर प्रेम करणारी ही सगळी मंडळी इथं हे सगळे अशी व्यक्तिमत्व आहेत की एक माणूस म्हणजे 1500 मतं सहज आणू शकणारा माणूस आहे. हे तुमच्या प्रेमाखातीर आलेत. मी आता जास्त काही न बोलता अण्णा तुम्हाला जास्त बोलणं गरजेचं आहे. मी माझ्या प्रास्ताविक ह्याच्यातनं आलेल्या सर्व पाहुण्यांचे म्हणजे मित्रपरिवाराचे म्हणजे रश्मी शाह असेल महेश पवार असेल अनोगाने कुणाचं नाव राहिलं असेल सतीशजी निजामपूरकर असेल ही सगळी मंडळी दत्ता करंजकर असेल मारुती किंड्रे असेल आणि व्यासपीठावर फुलोडे साहेब आहेत. आपले अर्जुनवीर विजेते आपले शांताराम बापू आहेत. त्याच्यानंतर संगीता सोनवणे मी त्यांचा खेळ पाहिलेला त्या छत्रपती अवॉर्ड विजेते आहेत. त्याच्यानंतर विश्वविख्यात ज्योतिषी आणि आपले देवस्थान संस्थांचे ट्रस्टी लडकत साहेब इथं आलेले आहेत. आमच्या स्मिताताई लडकत आलेले आहेत. आप्पा लडकत आलेले आहेत. सगळा प्रेम असलेला आणि आमचा हर्षवर्धन पाटील ग्रुप संदीपजी निंबाळकर असतील हे सर्व तुमच्यावर प्रेम करणारे मुजुमले असतील राजू सस्ते असेल तर या सर्वांच्या वतीने तुमचं स्वागत करतो. महेश भाऊंना व्यस्त ह्याच्यातनं वेळ आता जायचं असल्यामुळं त्यांना बोलण्याचं हे करतो. आणि अण्णा तुमचा विजय हा प्रचंड बहुमताने विजय आहे. त्यामुळं काळजी करू नका. आम्ही मूळ तर सगळे मागं लागलेलंच आहे पण हे सर्व इथं असणारे तुमच्यासाठी लढणारे आहेत. आहेत ना मी सांगितलं ना मूळ म्हणजे इथं असलेले सर्व आमचे राजन आप्पा असेल तर बोरकर दादा पण आले थोड्या आणि सर्वांना अण्णा भेटतील. पराग गुजराती आहे तर आपण असे सर्व मिळून अण्णांना नंतर भेटूया. अण्णा तुम्हाला प्रत्येक टेबलवर भेटेल आणि मी अण्णांचं स्वागत करतो. आणि महेश भाऊ तुम्ही 1-2 मिनटं बोला महेश भाऊ बोल. जय गणेश. आपल्या पुण्याचं लाडकं व्यक्तिमत्व मुरली अण्णा मोहोळ पुण्याचे महापौरपदी असताना आपण त्यांचं कार्य बघितलेलं आहे. कोविडमध्ये अतिशय विपरीत परिस्थिती असताना
जे घरचा माणूस घरच्या माणसाला मदत करायला कचरत होता, त्या काळामध्ये आपले हे महापौर रस्त्यावर जाऊन फील्डवर काम करत होते. आणि आज पुण्याची प्रतिष्ठा लोकसभेमध्ये दिल्लीमध्ये वृद्धिंगत करण्यासाठी आज पुण्यातनं ते उमेदवार म्हणून उभे आहेत. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहेत. परंतु मला 2-3 त्यांच्याविषयीची गोष्टी, जो अनुभव आला तो सांगायचा आहे. की आपल्या पुण्याला आपण विद्येचं माहेरघर म्हणतो, परंतु विद्येच्या माहेरघराच्या लौकिकामध्ये भर घालणारं कार्य त्यांनी केलेलं आहे. आपल्या पुण्यामध्ये BJ मेडिकल हे एकमेव कॉलेज असं होतं की जिथं मेडिकलच्या ॲडमिशन व्हायच्या, आणि फक्त 50 वर्षापासून 250च ॲडमिशन या पुण्यातल्या BJ मेडिकलमध्ये व्हायच्या. ही गरज ओळखून अण्णांनी सातत्याने पाठपुरावा करून पुणेकरांसाठी महानगरपालिकेच्या वतीने एक अधिकृत वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी उपलब्ध करून दिलं. ही खूप मोठी अचिव्हमेंट अण्णांनी केलेली आहे. कारण आपल्या पुण्यातल्या विद्यार्थ्यांना परराज्यात जावं लागायचं, दुसऱ्या गावात जावं लागायचं. त्यानंतर गणेशोत्सवासाठी सातत्याने त्यांनी सहकार्याची भूमिका घेतलेली आहे. बजेटमध्ये प्रोव्हिजन्स केलेले आहेत. आणि गणेशोत्सवाचं ब्रँडिंग, त्याचा नावलौकिक जगभर व्हावा म्हणून महानगरपालिकेच्या वतीने त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केलेले आहेत. सर्वांना सहज उपलब्ध असणारा हा माणूस आहे आणि कार्यकर्त्यांच्या पाठीवर हात ठेवणारा म्हणून अण्णा आपल्या सर्वांना सुपरिचित आहेत. आपल्या सर्वांना कल्पना आहे, कोविडच्या काळामध्ये एक विशेष गोष्ट घडली. त्यावेळेला हॉस्पिटल प्रचंड बिलं लावत होती आणि आपल्याकडे काही ऑप्शन नव्हता. ही गोष्ट, ही गरज लोकांची, ही नड ओळखून त्यांनी कोविडमध्ये महानगरपालिकेत अशी यंत्रणा उभी केली की ज्या कुणी हॉस्पिटलच्या बिलविषयी तक्रार केली तर महानगरपालिकेची यंत्रणा त्याची स्क्रुटिनी करायची आणि लाखोंची बिलं लोकांची कमी झाली. आणि याचं सर्व श्रेय हे अण्णांना जातं. अशा प्रकारची यंत्रणा देऊन त्यांनी नागरिकांना दिलासा दिला. अशा आपल्या सर्वांचे सन्मित्र मुरली अण्णा मोहोळ यांना मी पुढच्या सगळ्या कार्यासाठी शुभेच्छा देतो. गणपती बाप्पाची ही नगरी आहे. गणपती बाप्पांचे अनेक उदंड आशीर्वाद त्यांना लाभो ही अशी प्रार्थना करतो. इथेच थांबतो. धन्यवाद. आम्हाला जे आमचे मित्र सतीशजी मोहोळ यांनी या ठिकाणी बोलवलं, सन्मान दिला, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय गणेश. महेश भाऊ, तुमचं येणं इथं फार गरजेचं होतं. तुम्ही साक्षात दगडूशेठ बाप्पाच्या रूपात आहात आमच्या दृष्टिकोनातनं. आणि आता सचिन इंगणेकर, सचिन भालेराव, ॲडव्होकेट चिंतामणी घाटे, त्याच्यानंतर संजयजी उभे, अनोगाने कोणाचं नाव राहिलं असेल तर ते मी बोलल, राजू शेठ पायमोडे. तर आता हां, आभारात तुमची नाव घेतले जातील. आता शांताराम बापू सांगा. यानंतर मी विनंती करतो की छत्रपती शिवाजी पुरस्कार विजेते माननीय संगीताताई सोनवणे कोकटे यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठ आणि माझे सर्व समस्त समोर उभे बसलेले सर्व क्रीडाप्रेमी आणि अण्णांवर प्रेम करणारे सर्व इथे जे उपस्थित असलेल्या सर्वांना मी आधी सगळ्यांना नमस्कार करते. आणि मला इथं बोलण्याची जी आपण संधी दिलेली आहेत आणि माझा 2 शब्द तुम्ही ऐकून घ्याल अशी आशा बाळगते. अण्णांचा आणि माझा परिचय, मी स्वतः पुणे महानगरपालिकेमध्ये कामाला असल्यामुळं अण्णांचा आणि माझा बऱ्याचदा परिचय आणि आम्हाला बरोबर त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळालेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं अण्णांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर ज्या वेळेला बजेट नसताना अण्णांनी पुण्यातील 275 छत्रपती पुरस्कार विजेते आणि अर्जुन पुरस्कार विजेते खेळाडूंसाठी 1.5 कोटीचं बजेट त्यांनी उपलब्ध करून दिलं होतं. आणि त्यामुळे त्यांनी आम्हाला सगळ्यांना 50-50 हजाराची त्यावेळेला बक्षीस स्वरूपात आम्हाला त्यांनी हे केलं होतं की ज्या काळामध्ये जुन्या खेळाडूंना नुसतं शील्ड मिळायचं बक्षीस म्हणून, छत्रपती अवॉर्डी म्हणून, पण केवळ अण्णांच्यामुळे ते सहज साध्य झालं. त्या लोकांनी पण भरभरून सांगितलं की आम्हाला अशी अपेक्षा नव्हती की वयाच्या उतारवयामध्ये आम्हाला कोणी अवॉर्डी म्हणून 50,000 बक्षीस देईल म्हणून. तर अण्णांनी भरघोस मतांनी निवडून यावं, आणखीन त्यांनी क्रीडामंत्री म्हणून तिथे जावं, ही माझी एक सदिच्छा आहे. आणि ज्या काही खेळाडूंच्या पूर्वी कसं असायचं, छत्रपती अवॉर्डीजनं 10% आम्हाला सदनिका द्यायचे, आता अण्णा ती बंद झालेली आहे पद्धत. तर तुम्ही तिथं गेल्यानंतर तुम्ही ते चालू करा परत. त्यामुळे मग निदान छत्रपती अवॉर्डीजनं सुद्धा एक हे मिळेल. आता घर घेणं खूप अवघड झालेलं आहे सर्वसामान्य माणसांना, त्यातून क्रीडाप्रेमींना सुद्धा. सगळ्यांना खेळतात म्हणजे नोकरी लागेलच असं नाही आहे.
त्यामुळं कष्ट हे करावे लागतात तुम्हाला, माझ्याकडनं आणि इथं सगळे असलेले उभे असलेले सगळ्यांकडनं. आणि एक अण्णांना एक विनंती करावीशी वाटते की आता आपलं जे बालेवाडीला जे स्टेडियम आहे ते एक आपलं क्रीडा विद्यापीठ म्हणून तुमच्या काळामध्ये त्याची क्रीडा विद्यापीठ म्हणून त्याची नोंद व्हावी आणि त्याचं श्रेय सगळं तुम्हाला मिळावं असं आम्हालाही वाटतं. आमच्या खूप खूप सर्वांकडून तुम्हाला शुभेच्छा. भरघोस यशाने तुम्ही निवडून यावं आणि आम्हाला त्याचा सार्थ अभिमान असेल. धन्यवाद. धन्यवाद ताई. अण्णा, काल अतिशय शॉर्ट नोटीसमध्ये आलेली सगळी लोक आहेत. अनेक लोकांची नावं राहून गेली असेल, कारण ही अशी लोक आहेत की जी बँकिंग क्षेत्रातली आहेत, क्रीडा क्षेत्रातली आहेत, बांधकाम व्यावसायिक आहेत, शैक्षणिक क्षेत्रातली आहेत. ही सगळी थोडी पडद्याआडची सूत्रं असतात. पण यांचं सगळ्यांचं जसं तुम्ही करोना काळात पण बघितलं असेल, जे योद्धे असे होते की जे अनडिस्क्लोज लोक आहेत. म्हणजे आता आमच्याकडे इतकी नावं घेण्यासारखी सगळीच मित्रपरिवार आणि सगळेच तुमचे खरंच मनपूर्वक हितचिंतक आहेत आणि मला पूर्ण खात्री आहे की हे त्यांच्या पद्धतीने आपल्याला 100% सहकार्य करतील. यानंतर मी विनंती करतो की पुणे विद्यापीठातील आमचे क्रीडा प्रमुख, आमचे सर माननीय श्री देशमुख साहेब, जे आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिलेत, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्व व्यासपीठावरील मान्यवर आणि पुण्याचे आपले खासदार श्री मुरलीधर अण्णा मोहोळ आणि बंधू भगिनींनो, मी भावी खासदार असा शब्द वापरलेला नाही आहे, कारण आज आपण जे उपस्थित आहोत किंवा आपला जो उत्साह तो 4 जूनचा आहे. कारण 4 जूनला निकाल लागणार आहे आणि म्हणून मी आधीच सांगितलं की हे आपले खासदार आहेत. भावी म्हणून शब्द हा लावू नका. ते खेळाडू असल्यामुळे मी त्यांच्या मागे उभा आहे, कारण खेळाडूनीच खेळाडूच्या मागे उभं राहायला पाहिजे. आणि मी तर असं म्हणतो आहे की अण्णांनी तिथे एक निर्णय घ्यावा की इतक्या हा क्रीडा स्पर्धेला खेळाडूंना हा कोटा राहील की जे आमदार होतील, जे खासदार होतील, जे कॉर्पोरेटर होतील. जर खेळाडूंना तुम्ही जर काहीच दिलं नाही तर काही उपयोग होणार नाही. म्हणून अण्णा हे खासदार झाले. खासदार अण्णा यांनी आमच्याकडे जरूर लक्ष द्या की क्रीडा क्षेत्राच्या लोकांकडे लक्ष द्या. माझी त्यांची तशी ओळख नाही, पण 4 वेळेस ते मी जवळ आलो आहे. आज जे जवळ आलो आहे आम्ही ते त्यांचे साडू सचिन साठे यांच्यामुळे. सचिन साठे माझे विद्यार्थी आणि म्हणून मी आज या ठिकाणी त्यांच्याबद्दल बोलतो आहे. परवा त्यांच्या मिसेस मोहोळ या आमच्या सोसायटीतून गेल्या पाषाणला. मी त्यांना भेटण्याची माझी खूप इच्छा होती, पण माझी ओळख नव्हती, त्यामुळे मी भेटलो नाही. आता तर मोहोळांचं माझे 2 प्रसंग मी फक्त सांगणार आहेत. मोहोळांच्या हस्ते मला आमच्या सोसायटीला एक बक्षीस मिळालं आणि ते प्रवीण तरडे यांच्या हस्ते देण्यात आलं. कारण प्रवीण तरडे यांची मैत्री खूप. तसं पाहिलं तर हे थोडेसे ॲक्टरसुद्धा आहेत. त्यांनी देऊळ बंद या चित्रपटात काम केलेलं आहे. यांनी खोटं बोलू नये, मी पाहिलं आहे स्वतः. ते प्रार्थनेच्या उभं होते. मी प्रवीणला विचारलो, तेच दिसलं का, आम्ही दिसलो नाही का तुला? तर ते म्हणजे हे आमचं आतल्या गोष्टी आहेत. असं मग दीपक भाऊ असतील तर मग दोघांचे चेहरे सारखे आहेत. तर ह्या गोष्टी आहेत. आणि मी अण्णांना विनंती करतो की त्यांनी आमच्या पाषाणला स्वामी समर्थ सोसायटीत यावं. आता तुमच्याबरोबर खूप लोक असतील, पण आमच्या क्रीडा क्षेत्राचा मी असल्यामुळे मला नुसता नमस्कार केला तरी मला खूप आनंद वाटेल. आणि पुन्हा मी इच्छा करतो की आज 4 जूनसारखेच आपण उपस्थित राहा. आज सकाळचं मी टी व्हीवर बघितलं, केवढी गर्दी होती अफाट, की अशी गर्दी मी कधीच पाहिली नाही. आणि म्हणून मी सांगितलं की आज 4 जून आहे. तर पुन्हा अण्णांना मी शुभेच्छा देतो की
त्यांचं प्रचंड मताने आपण त्यांना विजयी करा. धन्यवाद. राजीव साबळे सर, आपण वर आलात तर बरं होईल. प्रदीपजी वावाळ हे इथं उपस्थित आहेत, तुकाराम कदम, संतोषजी गलांडे. अनोगाने कुणाचं नाव राहिलं तर हे करू नका. हां, राजू साबळे. या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच मान्यवर तुल्यबळ आहेत, परंतु आपल्या सर्वांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात आपल्या सर्वांच्या वतीने आपण ठराविक मंडळींना या ठिकाणी बोलण्याची संधी देतोय. त्यामुळं अनेक मंडळी सर्व जे आलेली आहेत सर्वच मान्यवर आहेत, तुल्यबळ आहेत, त्याबद्दल सर्वांचं स्वागत. फक्त आपल्या सर्वांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात आपण या मंडळींना बसवलेलं आहे आणि ते आपलं थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करतायत सर्व. धन्यवाद. यानंतर मी विनंती करतो की आपले अर्जुन पुरस्कार विजेते माननीय श्री शांताराम जाधव सर यांना विनंती करतो की यांनी कृपया आपलं मनोगत व्यक्त करा. आजच्या या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले झेडपीचे माजी अध्यक्ष गणपतराव फुलोडे, छत्रपती पुरस्कार विजेती संगीता सोनवणे, माझे मित्र लडकतजी, आजच्या कार्यक्रमाचे आयोजक सतीश मोहोळ आणि आपले या लोकसभेसाठी उभे असलेले लाडके उमेदवार मुरलीधर मोहोळजी, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, खरं तर मी एक क्रीडा क्षेत्रातला कार्यकर्ता आहे. राजकीय क्षेत्रातले क्रीडा क्षेत्रातून अण्णांनी काय काम केलं हे आमच्या खेळाडूसाठी आणि आमच्या खेळासाठी हे मी त्यांचं काम जवळून बघितलेलं आहे. मी ज्यावेळेस लंडनला असताना त्यावेळेला महापौर चषक म्हणून एक कबड्डी स्पर्धा अण्णांनी ह्या कोथरूड विभागामध्ये घेतली आणि ही स्पर्धा त्यावेळेला मी तिथनं एक संदेश पाठवला होता की न भविष्य न भूतो अशी ही स्पर्धा होणार आहे आणि खरोखर ती स्पर्धा राज्य पातळीवरची अण्णांनी ह्या ठिकाणी जी घेतली ती अतिभव्य आणि अति दिव्य. आमच्या कबड्डी क्षेत्रात अशी कबड्डी स्पर्धा झाली नाही अशी त्यांनी स्पर्धा घेतली आणि त्यांचं मनापासून मी त्यावेळेला अभिनंदन केलं होतं. खरं तर मित्रांनो, नुसत्या स्पर्धा न घेता खेळाडूंचं भवितव्याकडे त्यांचं लक्ष असतं. मला नेहमी ते सांगतात की बापू, आपल्याला काहीतरी क्रीडा क्षेत्रासाठी केलं पाहिजे, आपल्याला खेळाडू तयार केले पाहिजेत, एक ऑलिम्पिक खेळाडू तयार झाले पाहिजेत. अशा दृष्टिकोनातून त्यांच्याशी नेहमी माझी चर्चा होत असते आणि मी त्यांना नेहमी सांगतो की अण्णा, आपल्याला एक कबड्डी क्षेत्रामध्ये कोथरूड भागामध्ये एक अत्याधुनिक अशी कबड्डी अकॅडमी आपल्याला सुरू करायची आहे आणि त्याचं खरं तर अण्णांनी त्यावेळेला मनापासून तो विचार घेतला मनात आणि निश्चितपणे आपल्या या पुढच्या काळामध्ये या कोथरूड भागामध्ये नाही तर पुणे शहरासाठी आपल्याला निश्चितपणे एक चांगली आधुनिक पद्धतीची कबड्डी अकॅडमी तयार होतील. कारण क्रिकेटनंतर आता कबड्डीला जास्त महत्त्व आलेलं आहे. अण्णांनी नुसत्या कबड्डी स्पर्धा न भरवता एक अतिउत्तम दर्जाची एक महाराष्ट्र केसरी स्पर्धासुद्धा अतिशय दिमागात भरवली. तीसुद्धा स्पर्धा कधी होणार नाही आणि कधी झाली नाही अशा पद्धतीनं अण्णांनी ह्या दोन्ही खेळामध्ये ज्या स्पर्धा घेतल्या त्या अतिशय चांगल्या पद्धतीने घेतल्या. मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. खरं तर क्रीडा क्षेत्रावर प्रेम करणारा आणि खेळाडूवर प्रेम करणारा असा उमेदवार आपल्याला भेटलेला आहे. कारण खेळामध्ये राजाश्रयाशिवाय कुठलीही प्रगती होत नाही. कोणत्याही क्षेत्रामध्ये राजाश्रय असल्याशिवाय प्रगती होणार नाही आणि आमच्या ह्या क्रीडा क्षेत्राला खरा राजाश्रय जर मिळालेला आहे तर हा अण्णांच्या रूपाने आज आम्हाला या क्रीडा क्षेत्राला राजाश्रय मिळणार आहे आणि मिळालेला आहे, एक लक्षात घ्या. अशा पद्धतीनं क्रीडा क्षेत्रात काम पुढे जर करायचं असेल तर आपल्याला ह्या भागातून, आपल्या ह्या पुण्यनगरीतून मला असं वाटतं की असा खासदार निवडून दिलाच पाहिजे आणि ते भरघोस मताने निवडून येतील अशी माझी खात्री आहे. कारण मित्रांनो, मी एक राजकीय क्षेत्रामध्ये पहिल्यांदाच असं भाषण करतो आहे की ते क्रीडा क्षेत्राला धरून मी करतो आहे. कारण मी आत्तापर्यंत जे काय त्यांचं करिअर पाहिलेलं आहे, त्यांचं कामाची पद्धत पाहिलेली आहे. आता त्या पद्धतीनं लहान खेळाडू असो किंवा मोठा खेळाडू असो, लहान कार्यकर्ता असो, अगदी मोठा कार्यकर्ता असो, त्याच्या पाठीवर हात ठेवणारा असा कार्यकर्ता आज मी माझ्या समक्ष त्यांच्या पाहिलेला आहे काम करताना. तर अशा पद्धतीनं आपण
अण्णांना चांगल्या भरघोस मताने निवडून देऊ. आणि ते खासदार म्हणून ज्या वेळेला संगीताने सांगितलं की देशामध्ये जेव्हा जातील तेव्हा ते क्रीडा मंत्री म्हणूनच आता त्यांचं नाव व्हायला पाहिजे, असंही आमच्या क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून आणि क्रीडा खेळाडूंच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपल्याबरोबर या ठिकाणी उपस्थित आहेत प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे ॲडव्होकेट चिंतामणी घाटे, आमचे वकील बंधू हिंगणेकर सर, बांधकाम व्यावसायिक जयशेठ निमण. आता मी विनंती करतो की वंदे मातरम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय विकासजी हांडेसाहेब यांना विनंती करतो की यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. पुण्यनगरीचे कर्तृत्वान महापौर आणि आपल्या लोकसभेचे लोकप्रिय उमेदवार मुरली अण्णा मोहोळ यांच्या प्रचारासाठी आपण सर्वांनी आज स्नेहमेळावा घेतलेला आहे. खरं म्हणजे ही कल्पना आमचे प्रिय मित्र सचिनजी साठे, शेखरजी घाटे आणि सतीश मोहोळ यांनी आम्ही सगळ्यांनी जेव्हा ठरवलं की मुरली अण्णांचा प्रचार सगळेच जण करणार आहेत, पक्षाची लोक करणार आहेत, वेगवेगळ्या माध्यमातून प्रचार होणार आहे, पण एक त्यांचा जो एक मित्रपरिवार आहे त्या मित्रपरिवारांमध्ये अनेक क्षेत्रातील मान्यवर इथं आम्ही बोलवलेले आहेत, असे सिलेक्टेड लोक बोलवलेले. खरं म्हणजे प्रत्येकाला आम्ही बोलून इथं त्यांचं मत मांडायला वेळ देऊ शकत नाही. हा ॲक्च्युली मुरली अण्णांचा आणि सगळ्यांचा संवाद साधायचा म्हणून एक गप्पाटप्पांचा कार्यक्रम आम्ही हा आयोजित केलेला आहे. तरीसुद्धा इथं जे मान्यवर आलेत आणि प्रातिनिधिक स्वरूपात त्यांना आम्ही बोलायला लावलं. अजूनही काही मान्यवर आहेत. आत्ता भगवान शेठ खेडेकर इथं आलेले आहेत, आमचे राजू शेठ सस्तेत, राजेश शर्मा आहेत, अनेक सतीश निजामपूरकर आहेत. सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही आहे. मुरली अण्णा प्रत्येकाशी येऊन बोलतील. आमची इच्छा हीच होती की हा मित्रपरिवाराचा जो मेळावा आहे या मेळाव्यामधनं मुरली अण्णा हे निवडून येणारच आहेत. मुरली अण्णा खासदार झालेत जमा, आत्ता युनिव्हर्सिटीचे सर पण बोललेत, पण मुरली अण्णांना विक्रमी मताधिकांनी निवडून आणण्यासाठी आपण सर्वजण जमलेलो आहोत. आपण कुठेही गाफील राहता नाही कामा नये. आपण मतदानाच्या शेवटच्या दिवसापर्यंत, शेवटच्या वेळेपर्यंत आपल्याला काम करायचं आहे आणि जास्तीत जास्त मतांनी मुरली अण्णा मोहोळ हे खासदार होतील आणि नरेंद्र मोदींच्या हात बळकट करण्यासाठी त्यांना दिल्लीमध्ये आपल्याला पाठवायचं आहे. मी जास्त बोलत नाही आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो की यानंतर मुरली अण्णा आपल्या प्रत्येक ठिकाणी येणारे, सगळ्यांची ओळख होईल, गप्पा होतील आणि त्याच्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम होऊन ह्या मेळाव्याचा समारोप होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद जी. यानंतर आपल्या सगळ्यांच्या वतीनं भावी खासदार माननीय श्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांचा आपण सत्कार करीत आहोत. मी देशमुख सर, जाधव सर आणि फुलोरे सरांना विनंती करतो की आपल्या सर्वांच्या वतीने एक प्राथमिक त्यांचा सत्कार करणे. यानंतर मी या कार्यक्रमाचे जे संयोजक आहेत ते माननीय आमचे मित्र गुरुवर्य श्री सचिन भाऊ साठे, सतीश मोहोळ, विकासजी हांडे यांना विनंती करतो की यांनी प्राथमिक स्वरूपात सर्वांच्या वतीने भावी खासदारांचा सन्मान करावा. चंद्रशेखर घाटे सुद्धा आमच्या वतीने या इकडे. पुढून या, पुढे घ्या ना. नाही पुढे कशाला आत आहे ना सचिनजी.
विश्वस्त आदरणीय जगन्नाथ लडकत साहेबसुद्धा अण्णांचा सत्कार करत आहेत. दोन पगड्या आहेत. यानंतर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माननीय गणपतरावजी फुलवडे साहेबांना मी विनंती करतो की यांनी कृपया आपले मनोगत व्यक्त करावं. पुणे शहरातील युतीचे अर्थात भाजपचे उमेदवार आपण सर्वांचे लाडके नेते आदरणीय मुरलीधरजी मोहोळ साहेब, त्यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेला उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे शांतारामजी जाधव, देशमुख सर, सोनवणे मॅडम, संयोजक आमचे सचिन साठे, सतीश मोहोळ, संजय उभे, सुरेश घाटे आणि त्यांचे सर्व सहकारी उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज फॉर्म भरला आणि फॉर्मच्या अगोदर जी मोठी रॅली निघाली तिचं कौतुक करताना कुणीतरी म्हणालं, सतीशच म्हणाला की इतकी मोठी रॅली झाली की विरोधकांची तंतारली. सतीश अण्णाचा जो निर्णय झाला उमेदवारीचा तेव्हापासूनच विरोधकांची तंतारली. विरोधक दिसायलाच तयार नाही आहे, त्यांना माणूस घावत नव्हता कोणाला उभं करायचं. महापौर काळामध्ये त्यांनी एवढं प्रचंड काम केले. त्यांनी संघामध्ये वाटेला कार्यकर्ता, अतिशय प्रामाणिकपणानं शिस्तीनं काम करणारा हा कार्यकर्ता लोकांच्या लक्षात होता का हा माणूस उमेदवार असावा. तुमच्यामध्ये स्पर्धा होती बीजेपीमध्ये, पण सर्वसामान्य माणसाची भावना होती उद्याच्या निवडणुकीतला उमेदवार कोण असावा, तो मुरलीधर मोहोळ असावा, अशा प्रकारची लोकांची कल असावी आणि लोकांच्या मनासारखा मिळाला. मग कोणतरी म्हटलं सिनेमात काम करा, एवढा देखणा, एवढी गुड पर्सनॅलिटी असेल ना, हे नशीब आहे आपलं. कोणतरी म्हणाला की त्यांच्या भावाने काम केलं, दीपकने. हे काम करतील, राजकीय मंदिर खोलण्याचं काम करतील आणि राजकीय मंदिरातली जी प्रचंड अशा प्रकारची योजनांची शिदोरी आहे मोदीकडून आणण्याचं काम प्रामाणिकपणे त्या मंदिरातलं काम करतील आपले हे मुरलीधर मोहोळ साहेब, याची मला खात्री आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने शिस्त. देवेंद्र यांच्यावर खुश, नशीब लागतं. देवेंद्र काय रसाने मला तर कळतच नाही. मी आपलं विलासराव देशमुखांचा जवळचा कार्यकर्ता, मुख्यमंत्री झाले 15 दिवसांनी महिन्यानी शिष्टमंडळ जायची, यांना काढा, त्यांच्याबद्दल तक्रार करा. मी पाहिलं देवेंद्रचं काम महाराष्ट्रामध्ये बीजेपीमध्ये 10 वर्षात एकदाही पक्षातलं कुठलं शिष्टमंडळ गेलं नाही का, त्याला विरोध केला नाही का, त्याच्याबद्दल त्या ठिकाणी त्या काही गोष्टी चुकीच्या सांगितल्या नाही. अतिशय शक्तिवान माणूस आहे आणि पक्का माणूस आहे. म्हणून तर आमचं अजित पवार प्रेम करतो, म्हणून तर आम्ही अलायन्स केलं. विश्वास वाटणारा नेता आणि त्या नेत्याचा यांच्यावर विश्वास. क्रीडा मंत्री काय केंद्रीय मंत्री होतील लक्षात ठेवा. अजित पवार भाषण करताना, आज आम्ही रोज प्रचार करताना म्हणतात गिरीश भाऊने आणलं. गिरीश भाऊ माझा आहे मित्र, अतिशय जीवाभावाचा, म्हणजे पक्षाच्या विरहित असलेला एक अतिशय चांगला माणूस माझ्या जीवनात मी पाहिला. गिरीश भाऊनी मेट्रो आणली, गिरीश भाऊनी जायका आणलं, गिरीश भाऊनी ही योजना आणली. आणि ह्या योजना आणायचं असेल तर आपल्याला पक्षातला सत्तेतला खासदार निवडून दिला पाहिजे असं आमच्या लोकांना सांगतं. खेडेगावामध्ये बी जे पीबद्दल फार चुकीचं बोललं जातं, जनसंख्या असताना तर फारच वाईट बोललं जातं. हा सेठजी भेटजींचा पक्ष आहे, हा वाण्या मामण्याचा पक्ष आहे. अडाणी माणसाला फसवत होते. काँग्रेसवाल्यांमध्ये आम्ही ते धंदे करत होतो, वाईट आहेत. पण नाही, मला सोयरा मिळाला बडदे फॅमिली, जे पतित पावन संघटना ज्याने इथे घडवली ते माझे सोयरे. आणि अजित पवारचा मामा कदम फॅमिली. नगर जिल्ह्यात 2च RSSची घराणी, एक त्यांचे मामा आणि एक आमचे सोयरे. आज आणि ते संस्कार आता आम्हाला आलेत, आमच्या नातूकडून आलेत, आमच्या सुनेकडून आलेत, दादाच्या आईकडून आलेत. अजित दादासुद्धा नाही म्हटलं तरी त्या RSSच्या विचारसरणीचा थोडं तरी आहेच आणि म्हणून त्यांनी तो निर्णय घेतला आहे.
अतिशय चांगल्या पद्धतीने काम चाललंय. आणि म्हटलं अरे शेठजी भटजीचा पक्ष तुमचं गेली अनेक वर्ष घराणेशाही चालली. ओबीसी समाजातला मोदी, तेली समाजातला एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस 10 वर्ष पंतप्रधान नाही 15 वर्ष पंतप्रधान करण्याची शक्ती फक्त भाजपामध्ये आहे. ही भाजपची नीती आहे, हा भाजपचा प्रामाणिकपणा आहे. म्हणून आम्ही तुमच्यावर भयंकर खुश झालो आहोत, म्हणून तुमच्यावर युती केली आहे. अण्णा काळ्या दगडावरची रेग आहे, तुम्ही निवडून येणार 100%. लोक तयार आहेत, तुमचं काम आहे, तुमचा पक्ष आहे आणि मोदीबद्दलचा लोकांना वाटणारा आदर आहे. तुम्हाला या ठिकाणी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपल्यामध्ये उपस्थित आहेत माननीय केंद्रीय मानवाधिकार संघटनेच्या ज्योती मॅडम, शुभांगी मॅडम, बांधकाम व्यावसायिक सुधीर पाटील, तसेच RSSचे आमचे शिंदे साहेब, कडू पाटील. यानंतर मी आपल्या कार्यक्रमाचे संयोजक, आमचे सगळ्यांचे लाडके मित्र माननीय श्री सचिनजी साठे यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम करावा. आभार मुद्दाम आधी घेतलेला आहे मी, कारण अण्णा आता बोलतील, शेवटचं त्यांचं मनोगत होईल आणि जास्त वेळ त्यांना द्यायचा आहे, त्यामुळे मी थोडक्यात उरकतो. आज हा जो आपला मित्रपरिवाराचा स्नेहमेळावा या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे, तो खऱ्या अर्थानं अत्यंत थोड्या वेळात शॉर्ट नोटीसवर, कारण उमेदवारांची वेळ मिळणं महत्त्वाचं आहे, ती वेळ मिळवली आणि मग आम्ही कालपासनं दुपारपासनं सांगायला सर्वांना सुरुवात केलेली आहे. अशा शॉर्ट नोटीसवर आपण सर्व मंडळी या ठिकाणी ज्यांना बोलवलं 100% उपस्थिती आपण दाखवली, त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे गुरुवर्य अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम बापू जाधव, गुरुवर्य पुणे विद्यापीठाचे क्रीडा प्रमुख, माजी क्रीडा प्रमुख LT देशमुख सर, आत्ताच ज्यांनी प्रभावशाली असं आपलं मनोगत व्यक्त केलं आणि ज्यांची ओळखच एक कायम जोरदार वक्ते म्हणून ते असे आमचे नेते गणपतरावजी फुलवडे, या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आमच्या भगिनी, महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या माजी कप्तान आणि आपल्या छत्रपती पुरस्कार विजेत्या संगीताताई सोनवणे कोकटे, व्यासपीठावर उपस्थित असणारे लडकत साहेब, आमचे सहकारी ज्यांनी खरं या आयोजनामध्ये, मी काय फक्त निमित्त आहे, परंतु खऱ्या अर्थाने ज्यांनी सिंहाचा वाटा उचलला, ते आमचे सतीशजी मोहोळ, वंदे मातरम संघटनेचे अध्यक्ष विकासजी हांडे, आमचे सहकारी आणि कायम प्रत्येक मित्रांसाठी धावून येणारे चंद्रशेखरजी घाटे आणि अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांचा नामोल्लेख करणं खरं अशक्य आहे, परंतु मी त्यातही प्रयत्न करणारे यामध्ये उपस्थित राजू शेठ धारिया वनराईचे अध्यक्ष उपस्थित होते, बराच वेळ झालं या ठिकाणी. आमचे आपटे सर आहेत, शिंदे सर आहेत, आमचे माने सर पुणे विद्यापीठाचे माजी क्रीडा प्रमुख, शोभाताई भगत छत्रपती पुरस्कार विजेत्या, अनिताताई पारवे छत्रपती पुरस्कार विजेत्या, आमचे महादम सर आहेत या ठिकाणी, अनेक मंडळी आहेत, राजेश सावंत आहेत बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे, राजाभाऊ नांगरे आहेत, जया निमन, राजाभाऊ पासलकर, शेखर धोत्रे, महेश सूर्यवंशी, संदीप गवारे, दिनेश काटे, या ठिकाणी उपस्थित आमचे संजयजी उभे हे सुद्धा आहेत, चिंतामणी घाटे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे संचालक आणि आमचे अतिशय जुने मित्र आणि कायदेशीर सल्लागार, अनेक आंदोलनात आम्हाला ते सल्ला देत होते, तर ते चिंतामणी घाटे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. परत राजन परदेशी आहेत, आमचे तुकाराम कदम आहेत कोकण महासंघाचे अध्यक्ष, संतोष गलांडे, प्रदीप आवळ, संदीपजी निंबाळकर, हे सर्व मित्रमंडळी, राजेशजी शर्मा, शिरीष भाऊ रोच, राजू शेठ सस्ते, अनेक मंडळी, सर्वांचा ज्यांचा उल्लेख या ठिकाणी करणं शक्य आहे, प्रदीप वावळ आहेत, सर्व मान्यवर यांनी आपला वेळ या ठिकाणी बहुमूल्य आम्हाला दिला आणि ह्या कार्यक्रमासाठी क्षितिज गायकवाड आहेत, शोभाताईचं घेतलं, शोभाताई भगत शिंदे सर आहेत आमचे, त्यांचे मान्यवर, तसेच अनेक मंडळी आहेत, पद्दा खाटपे, संजय बालवडकर,
सर्व मंडळी, सर्व मान्यवर, चुकून कुणाचं नाव राहिलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. आपल्याला अण्णांचं मनोगत व्यक्त करायचं, फक्त एवढंच सांगतो की ज्यांनी खऱ्या अर्थानं या शहरामध्ये गेल्या काही काळामध्ये सांस्कृतिक, क्रीडा आणि सामाजिक खऱ्या अर्थानं ह्या क्षेत्रामध्ये योगदान दिलं, असं नाव फक्त एकच होतं. तर सर्वांनी सांगितलं, उमेदवार एकच होते, मुरलीधर अण्णा मोहोळ सर्वांसमोर. तर स्पर्धा असती राजकीय पक्षांतर्गत असती, इतर तर ते चालूच असतं. आम्ही ते पाहतोय गेले 30-35 वर्ष. परंतु एकच नाव सर्वसामान्यांच्या तोंडामध्ये होतं, ते म्हणजे मुरलीधर अण्णा मोहोळ. आणि भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांचं मी या व्यासपीठावरनं मनापासून अभिनंदन करतो की योग्य उमेदवाराला न्याय दिला. अशा उमेदवाराला की ज्यांनी आपलं संपूर्ण आजपर्यंतचं उमेदीचा काळ संघटनेसाठी, जनसेवेसाठी दिला, अशा उमेदवाराला न्याय दिला. त्यामुळं खऱ्या अर्थानं पुणेकरांच्या मनात ज्यांनी केलं आहे घर, ते म्हणजे आमचे मोहोळ मुरलीधर, हे या ठिकाणी सांगावंसं वाटतं. त्यांना उमेदवारी दिल्याबद्दल मग आमच्या छत्रपती पुरस्कार विजेत्यांना मानधन चालू केलेलं असू द्या, हे तर त्यांनी खासदार व्हायच्या आधी जे केलेलं आहे, अनेक क्रीडा स्पर्धा, कबड्डी, कुस्ती, परत सांस्कृतिक चळवळ, अनेक मोठमोठे कार्यक्रम या ठिकाणी केले. आमचे त्यांचे सहकारी आहेत, विनोद सातव त्या ठिकाणी, अभिजित मोडक, आमचे सर्व मंडळी आहेत. तर सर्व त्यांना या कामात सहकार्य करत असतात. सर्वांगीण नेतृत्व पुण्याला खऱ्या अर्थाने आता या ठिकाणी लाभणार आहे. ही आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. आणि म्हणून अण्णांना निवडून देण्यासाठी आपण जे सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात, मला माहिती आहे अण्णा, आम्ही जाणीवपूर्वक याच्यात फार मोठे नेते मंडळी वगैरे फार आता सर्वांचे परिचय आहेत, पण आम्ही त्यांना बोलवलं नाही. ज्यांची खऱ्या अर्थाने समाजाशी नाळ जोडलेली अशी लोक या ठिकाणी आम्ही बोलवले, जे आपलं काम फार हिरिरीनं यापुढे करतील अशी मी अपेक्षा करतो. आणि अण्णा विजयी झाल्यावरती आपल्याला सर्व पुन्हा एकदा मेळावा घ्यायचा आहे. ह्या आपल्याला तुमच्या सत्काराचा कार्यक्रम घ्यायचा आणि त्याला उत्तर तुम्हाला द्यायला यायचं आहे, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आणि आपण पुन्हा एकदा आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित राहिला त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि अण्णांना विनंती करतो की त्यांनी आपल्या समोर 2 शब्द बोलावेत. लोकसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे आणि प्रचारासाठी गेले 1 ते सव्वा महिने झाले सगळीकडे फिरणं होतं आहे, सगळ्यांशी संवाद होतो आहे, भेट होती आहे. आणि त्यातच आजचा हा स्नेह मेळावा माझे साडू बंधू म्हणतात, सचिन साठे आहेत, आमचे बंधू सतीश भाऊ मोळ आहेत, चंद्रशेखरजी घाटे आहेत. यांनी असं ठरवलं की विकासजी हांडे आहेत, तर सगळ्यांनी असं ठरवलं की आमचा एक मित्रपरिवार आहे आणि शहरामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये समाजामध्ये ते चांगलं काम करत आहेत आणि अशा काही मंडळींची एक तुमचा संवाद व्हावा, भेट व्हावी. आणि त्यातून आजचा हा एक स्नेह मेळावा, संवाद एकमेकांशी, अशा स्वरूपाचा जो कार्यक्रम होता त्यासाठी खूप मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आदरणीय गणपतरावजी फुलवडे साहेब, आपल्या पुणेकरांना सगळ्यांनाच अभिमान वाटावा असे अर्जुन आवडी, शांताराम बापू, मान्य LT देशमुख सर, छत्रपती पुरस्कारानं सन्मानित संगीताताई सोनवणे, जगन्नाथजी लडकत, त्याशिवाय प्रदीपजी जगताप, शोभाताई भगत, क्षितिज गायकवाड, खूप मंडळी आहेत, समोर बसलेली सुद्धा आहेत. आपण सगळेच खूप वेळ वाट बघताय आणि माझं जे काम आहे की आपल्या सगळ्यांना आव्हान केलं पाहिजे, विनंती केली पाहिजे, ते या सगळ्या मंडळींनी करून झाले. त्यामुळे माझ्यासाठी फार काय काम आज तुम्ही ठेवलेलं नाही की मी वेगळं काय आव्हान करावं आपल्याशी, या विषयासंदर्भात बोलावं. 13 मे मतदान, कमळ, मोदीजी, आता मला वाटत नाही, कारण ते काम बऱ्यापैकी सगळ्याच व्यासपीठावरती असलेल्या मंडळींनी केलं आहे.
पण अशा मेळाव्याची आणि अशा संवादाची निवडणुकीच्या निमित्तानं खूप आवश्यकता असते. पक्षीय राजकारण आणि उमेदवार आणि एकूणच प्रचार पक्षीय स्तरावरती सुरू असतो. मग आम्ही आमचे घटक पक्ष आणि त्या स्तरावरती प्रचार, लोकांना भेटणं, सभा होणं, मेळावे होणं, रॅली होणं, हे सगळं सुरूच आहे. पण या राजकीय प्रवाहामध्ये नसलेले परंतु समाजामध्ये त्यांचं स्वतःचं एक अस्तित्व आहे, एक समाज मनावरती एक प्रभाव आहे, अशी मंडळी राजकीय व्यासपीठ सोडून एकत्र येणं आणि खऱ्या अर्थानं अशा लोकांसमवेत संवाद होणं हे खरं निवडणुकीच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं असतं. आता सचिन साठे जे आहेत, सतीश भाऊ आहेत, समजा ठीक आहेत की माझे जवळचे आहेत म्हणून माझ्यासाठी करतायत, पण मी उमेदवार म्हणून असं पाहिलं पाहिजे की समाजामध्ये वेगवेगळ्या स्तरामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे आपण सगळे मंडळी आहात आणि त्यामुळे समाज म्हणून त्या व्यवस्था म्हणून किंवा तो घटक म्हणून आमचा लोकप्रतिनिधी म्हणून ज्याला आम्हाला निवडून द्यायचं आहे त्याच्याकडनं निश्चितपणे आमच्या काहीतरी अपेक्षा आहेत. निश्चितपणे पुणे शहर म्हणून आमचं काहीतरी म्हणणं आहे. मला असं वाटतं हे होणं खूप महत्त्वाचं असतं. तसं मी तुम्हाला भेटू शकलो नसतो. सगळी वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी आहेत इथं. क्रीडा क्षेत्रातली आहेत, बँकिंग क्षेत्रातली आहेत, पत्रकारितेमधले आहेत, मला वाटतं की सामाजिक क्षेत्रातली आहेत, धार्मिक क्षेत्रातली मंडळी आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रातली आपण आहात. आपल्याशी थेट संवाद निवडणुकीच्या निमित्तानं झालाच नसता. केवळ रस्त्याने फिरणं, हात करणं, नमस्कार करणं, मग कळत नाही नेमकं कोण काय करणार. नमस्कार करतो पण बाबा तिथं काय करतो माहीत नसतं. पण इथं आल्यानंतर कमीत कमी चर्चा होते, संवाद होतो, परिचय नसलेला परिचय होतो. आपण ज्याला पाठवायचं तो माणूस समजतो, त्याचे विचार समजतात, त्याची भूमिका समजते. आणि हे खूप महत्त्वाचं असतं की आम्ही डोळे बंद करून तर बटन नाही दाबणार. आम्ही बटन दाबणार आहे, आम्ही ज्याला मत देणार आहे तो नेमका काय आहे, त्याची भूमिका काय आहे, त्याचं विजन काय आहे हे समजलंच पाहिजे. आणि म्हणून सचिनरावांना, सतीश भाऊंना, चंद्रशेखरजींना मनापासून धन्यवाद देईन की ज्या लोकांशी संवाद झाला नसता, बोलणं झालं नसतं, माझं म्हणणं मांडता आलं नसतं, ती आपल्यामुळे या ठिकाणी समोर आम्ही बसलो आहे, आपण एकमेकाशी बोलतो आहे. त्यामुळे मनापासून आपल्याला धन्यवाद देईन. अनेक समस्या म्हणण्यापेक्षा अनेक अपेक्षा बापू या निमित्तानं खेळाडू, संगीताताई असेल, तुम्ही असाल, आदरणीय गणपतरावजी असतील, किंवा या सगळ्यांच्या काही ना काहीतरी प्रत्येकाच्या संदर्भातल्या एक अपेक्षा ह्या लोकसभेचा उमेदवार म्हणून भविष्यात काम करायची संधी आपण देणार आहात आणि त्यानंतर काय काम केलं पाहिजे अशा आपण मांडल्या. मला असं वाटतं की ते नाही झालं तर वन वे कुठंतरी एकतर्फी संवादालाही काही महत्त्व नाही. जोपर्यंत आपण एकमेकाशी बोलत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं समाजाला काय हवं, समाजमन काय म्हणते, त्या क्षेत्राला नेमकी कशाची आवश्यकता आहे, त्या क्षेत्राला लोकप्रतिनिधी म्हणून त्याला काय अपेक्षित आहे हे समजणार नाही. आणि म्हणून मग आमचा जाहीरनामा असेल किंवा निवडून आल्यानंतरचं प्रत्यक्ष सुरू झालेलं काम असेल, याच्यामध्ये काय केलं पाहिजे, नेमकी दिशा समजते, नेमकी भूमिका आपल्याला घेता येते. ह्या संवादातनं, अशा मेळाव्यातनं हे निश्चितपणे आपल्याला समजतं. आणि म्हणून मी एवढंच सांगेन की आज तुम्ही मंडळींनी या ठिकाणी एकत्रित आपण आला आहेत, मला शुभेच्छा देणार आहात, मला पाठिंबा देत आहेस, मला मार्गदर्शनसुद्धा काही मंडळी आपण ज्येष्ठ करणार आहात. त्यामुळे मला तुमचं काय म्हणणं आहे ते समजतं किंवा समजेल. मी एवढंच सांगेन की आज तुम्ही तुमचं काम करताय, तुम्ही आज प्रचाराच्या निमित्तानं मला पाठिंबा देणार आहात, मला तुम्ही सपोर्ट, तर तुमचं काम झालं. आता पुढच्या काळामध्ये माझं काम सुरू झालं पाहिजे. शेवटी निवडणूक आहे म्हणून भेटीन, प्रचार होतो, सगळं होतं, पण निवडणुकीनंतरसुद्धा खरं तर पुण्यामध्ये आपण नेहमी म्हणतो की पुणे तिथे काय होऊ नये, पण काय नेमकं तर पुण्यामध्ये इतकं टॅलेंट आहे. कुठलं क्षेत्र असं नाही की जिथे पुण्यामधली व्यक्ती, पुण्यामधल्या संस्था ह्या अग्रस्थानी नाहीत किंवा तिथे काम करत नाहीत. आणि त्यामुळे पुढच्या काळामध्ये सुद्धा लोकसहभागातनं या पुण्याला, आपल्या पुण्याला देशातील सर्वोत्तम शहर आपल्याला करायचं आहे. हे तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून होईल. शेवटी लोकप्रतिनिधी जातो, तो काम करतो, पण सगळंच त्याला कळत नसतं. इथं इतकं भरभरून आहे आपल्या या शहरामध्ये, सगळ्या बाबतीत सगळ्या गोष्टी आपल्याकडे इतक्या आहेत की त्याचा जर मुख्य प्रवाहामध्ये जर त्या आल्या
त्या आपल्या माध्यमातून जर त्या जोडल्या गेल्या तर खऱ्या अर्थानं माझ्या शहराची गरज काय आहे, माझ्या शहराचं भविष्य काय आहे आणि त्यासाठी काय करायचं हे आपल्या सगळ्यासारख्या प्रमुख मंडळींच्या माध्यमातून निश्चितपणे आम्हाला लोकप्रतिनिधीला ते समजतं आणि मग काही काम करता येतं, त्याची दिशा निश्चित करता येते. म्हणून आपण आज मदत करताय, आपण आज पाठिंबा देत आहे. शेवटी बघा, मी नेहमी सांगतो की निसर्गाचा नियम आहे, जे दिलं जातं तेच मिळतं. त्यामुळे तुम्ही आज जे देताय, प्रेम देताय, शुभेच्छा देताय, सदिच्छा आहेत, आशीर्वाद आहे, पाठिंबा, भविष्य काळामध्ये आता माझं काम ते आहे. त्यामुळे तुम्ही दिलेलं मी दिलंच पाहिजे, हा नियम आहे. त्यामुळे 4 तारखेनंतर 4 जूननंतर खऱ्या अर्थानं आज तुम्ही, मी मजेनं म्हणतो की तुम्ही हे सगळं जे देताय ते कर्ज स्वरूपात आम्ही घेणार आहे आणि 4 तारखेनंतर ते काम करून व्याजासहित आपल्याला परत देणार आहे. पुढच्या 5 वर्षामध्ये चांगलं काम करूया, चांगलं काम करायचं आहे. मी म्हणालो तसं देशातलं सर्वोत्तम शहर आपल्याला करायचं. आपण सगळ्या गोष्टींनी खूप संपन्न होता आज. पुणे म्हणजे काय, अजून काय हवं आहे तर शिक्षणाचा विषय आहे, सांस्कृतिक शहर राजधानी म्हटलं जातं, इथं औद्योगिक नगरी आहे, क्रीडा नगरी आहे, IT हब म्हणतो, काय कमी नाही आपल्याकडं. छत्रपती शिवाजी महाराजांपासूनचा एक मोठा वारसा, सामाजिक आणि ऐतिहासिक मोठा वारसा या शहराला. इतकं संपन्न होतं आपण की देशातल्या प्रमुख काही शहरामध्ये पुण्याचं नाव घेतलं जातं. आणि म्हणून या शहराचं प्रतिनिधित्व करायचं तर केवळ नुसतं निवडणूक जिंकून किंवा खासदार होण्यासाठी नाही, तर त्या जबाबदारीचं सुद्धा भान असलं पाहिजे. ती जबाबदारी नेमकी, आणि मला असं वाटतं की त्याचं दडपण खूप येतं. असं काय घडलं, अशी सगळी मंडळी भेटली वेगवेगळ्या ठिकाणी, जेव्हा प्रश्नोत्तर होता, जेव्हा विषय होता, तेव्हा कळतं अरे हे तर माझ्या डोक्यात नव्हतं. आता त्या अजून जबाबदारी वाटली की हे पण काहीतरी करावं लागणार आहे. त्यामुळे हे सगळं करत असताना निश्चितपणे एका जबाबदारीची जाणीव आहे, भान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कायम राहील. आणि त्यामुळे सचिनरावांना किंवा सतीश भाऊला भविष्यात तुम्हाला कधी असं म्हणायची वेळ येणार नाही, अरे काय बाबा तू सांगितलं, आम्ही आलो, त्या माणसाला सोबत तुम्ही पाठिंबा दिला, आमचा तर अपेक्षाभंग झाला, आमचं तर मला असं वाटलं की खूप काही होईल पण काहीच होत नाही आहे. तर अशी कुठलीही वेळ, असा विचार करण्याची आपल्याला कुठलीही वेळ आपल्यावरती नक्की येणार नाही, एवढा विश्वास या निमित्तानं देतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. खूप खूप धन्यवाद. आपल्यामध्ये उपस्थित असलेले श्री योगेशजी जाधव, शैलेश बडाई, अध्यक्ष बडाई समाजाचे, राजू गायकवाड, खेडेकर साहेब, हनुमंतरावजी पवार, सावंत साहेब, मनीष आंदेजी, या सर्वांचं मी संयोजकांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. अण्णांनी फॉर्म भरल्यानंतर हा बहुधा पहिलाच कार्यक्रम आहे आणि मी त्यांना अशी विनंती करतो की निवडून आल्यानंतर सुद्धा पहिला कार्यक्रमाचं मान अण्णा तुम्ही आम्हाला द्यावा, एवढी विनंती आहे. आता फक्त किती लाखाचं मताधिक्य आहे तोच हा फक्त विषय चर्चेचा आहे की 2, 2.5, 3 का काय, असं तेवढाच एक फक्त विषय. पुनश्च संपूर्ण देशात 400 पार, तर पुण्यामध्ये 4 लाख पार झालं. आणि या कार्यक्रमाचं थोडंसं वैशिष्ट्य इतकं सुंदर आहे आता याच्यानंतरचं की आपण अनेक खासदारांचे असे कार्यक्रम असो हे, पण फर्स्ट टाईम आपले खासदार होणारे हे आपल्याला तिथं येऊन भेटणार आहेत आणि आपल्याशी 1 to 1 चर्चा करणार आहेत. तर आपण कृपया बसून घ्यावे आणि मी सचिनरावांना विनंती करतो की त्यांनी पर्सनली प्रत्येकांना खासदार साहेबांना घेऊन भेटणं करून द्यावं आणि एक 5 मिनिटात आपण हा कार्यक्रम उरकून घेऊ. धन्यवाद.